पृथ्वीच्या पाठीवर वास्तव करणाऱ्या समस्त मात्र पितृ वर्ग बंधू भगिनींनो, तुम्हा सर्वांना नमस्कार व सर्वांच्या चरणी नम्रतापूर्वक कळकळीची प्रार्थना. आज मी आपल्या समोर सद्गुरू शिवानंद महाराज ढवळीकर यांच्या जीवनातील काही रहस्यमय आठवणी सांगणार आहे. सद्गुरू शिवानंद महाराज ढवळीकर म्हणायचे, कांडगाव माझं माहेरघर आहे. मधुकर विश्वनाथ कांदेकर आणि विश्वनाथ कांदेकर यांच्यामुळं कांडगाव मध्ये सद्गुरू शिवानंद महाराज ढवळीकर पोचले. आणि कांडगावचा कायापालटच झाला. कांडगावचे सोसायटीचे चेअरमन दत्तू कोयनाप्पा नरके त्यांचे इतर सवंगडी साथीदार, भजनातील सवंगडी शंकर चव्हाण, ज्ञानदेव शिंदे, महादेव सुंदर, श्यामा कांबळे, ज्ञानदेव शिंदे, ईश्वरा शिंदे, पांडू जाधव, मंत्री विष्णू नरके, धोंडबा मिसाळ, तुका मिसाळ, व इतरही अनेक साथीदार यांच्या समवेत सन 1969 साली सद्गुरू शिवानंद महाराज ढवळीकर यांना कांडगाव मध्ये आणून दत्तू कोयनाप्पा नरके यांनी या सर्व सवंगड्यासह गुरुदीक्षा घेतली. रस ओतीला कानात जाऊन भिडला नयनात, रस भिडला सांदो सांदी देही पालक होते. याप्रमाणे दत्तू कोयनाप्पा नरके यांच्या व इतर सर्वांच्या मध्ये बदल झाला.
गुरुमार्गाच्या निदर्शनाला आला. 60-65% लोक कांडगावचे गुरुमार्गाला लागले. महाराज सद्गुरू शिवानंद महाराज कांडगावमध्ये आले की पांडुरंगाच्या दर्शनाला तशी रांग लागत होती, तशी रांग लागत होती. दत्तू कोयनाप्पा नरके हे गडगंज 100 एकराचे मालक 5 जण भाऊ होते ते. यांच्या माडीवर बाबांची बैठकीचा कार्यक्रम व्हायचा, भजन व्हायचं, लोक तिथं जमायचे. हजारो माणसे बसत होती. आणि सन 1972 साली बाबांच्या या कार्यक्रमाला मी उपस्थित होतो. त्यानंतर बऱ्याच कार्यक्रमाला मी उपस्थित राहिलो, कारण दत्तू कोयनाप्पा नरके व विष्णू नरके यांचा सहवास मला लाभला. आणि गुरुमार्गाची ओढ मला लागली. एक वेळ मी कांडगावला भंडाऱ्याला गेलो होतो. हजारो लोक दर्शन घेऊन जात होते. मी बाबांच्या मांडीजवळ बसायचा. त्यावेळी जाण्या अगोदर 2 दिवस मी सहदेव भाडळी वाचली होती. आणि सहदेव भाडळीमध्ये सहदेव आणि भाडळीनं आपल्या गुरूंच्या डोक्याची कवटी उघडून प्याले होते. ते मी वाचलं आणि मला असं मनाला वाटलं, बाबांच्या मुखातला प्रसाद खाला तर आपल्याला लाभ होतो, आपल्याला फायदा होतो. सहदेव भाडळीनं डोक्याची कवटी उघडून प्याली. आपण जर सद्गुरू शिवानंद महाराज याने थुंकलेली थुंकी जर प्यालो तर, कारण बाबा थुंकण्यासाठी बाबांच्या जवळ एक लोटकं होतं. ते लोटकं भरलं की बाबा मला फुलवायचे, मी जाऊन ते वसून यायचा. पण त्या भंडाऱ्या दिवशी मागे माझ्या मनात असं योजनच मी गेलो होतो. बाबाने मला खुणवलं नेहमीच्या प्रमाणात. मी ते लोटकं उचलणार, एवढ्यात बाबा मला बोलले, काय करणार आता? नेहमी तर मी जाऊन टाकून येत होतो, मला बाबा काहीच बोलत नव्हते. पण त्या दिवशी मात्र बाबा मला बोलले, काय करणार? भलत सलत काय करायचं नाही. तुका मिसाळच्या घराच्या पाठीमागं गार आहे, त्या गारेमध्ये जाऊन ओतून यायचं. समजलं काय? माझी इच्छा पिण्याची होती, पण बाबांनी सांगितल्यामुळे मी झालो नाही. लोटकं वतलं आणि येऊन बाबांच्या जवळ बसलो. हजारो लोकांची रांग लागलेली होती.
हा गेला की दुसरा आला, दुसरा गेला की तिसरा आला, अशी दर्शनाला राहत होते. तेवढ्या भरलेल्या माणसामध्ये एका बाईला बाबा बोलले, बाई ती दर्शन घेऊन पाठीमाग निघणार होती. एवढ्यात बाबा तिला बोलले, बाई रागाव जरा कंट्रोल ठेव. मी बाबांच्या मांडीजवळ बसलेलो होतो. ती बाई दर्शन घेतली आणि ते बाबाने सांगितलं मान हलवली आणि निघून गेली. 4 वाजता मिरवणूक निघली. तिसऱ्या गलीमध्ये मिरवणूक गेलेली आहे कडेला. बाबांच्या डोक्यावर छत्र धरून हरिभाऊ रेटरेकर असायचा एका बाजूला, आणि एका बाजूला मी बाबांच्या पादुका रुमालात बांधून खांद्यावर धरून एका हातानं बाबांना धरलेला असायचं. प्रत्येक दारामध्ये मिळालेला प्रसादाचा लाभ मला मिळत होता. आणि तिसऱ्या गलीला मिरवणूक गेलेले आहे. बाबा म्हणतात त्या गलीला पुढं 5-50 माणसं जमलेली होती आणि दंगा चालू होता. आणि बाबा बोलले, काय समजलं काय तुला? काय बाबा, मगाशी मी बोललो होतो त्या बाईनं माझं ऐकलं नाही. ती बाई घरी आली आणि तांदूळ नीट करत बसली. समोर कोंबड्या आल्या आणि त्या सुपाट मोच्या मारू लागले. तिला राग आला. समोर असणारा बारकासा खडा उचलला आणि त्यानं टाकल्यानंतर ती कोंबडी जाग्याला मरून पडली. ते बाबाने मला त्या गलीच्या तोंडाला गेल्यानंतरच सांगितलं काय प्रकार घडलाय. यामुळं बाबांचा जवळचा सहवास असल्यामुळं मला या सर्व गोष्टी समजत होत्या. सद्गुरू शिवानंद महाराज ढवळीकर समोर व्यक्ती आली की का आली, काय हेतू धरून आली, आणि त्या प्रश्नाचं उत्तर त्या व्यक्तीला बाबा देत होते. माग मी विश्लेषण केलं. सद्गुरू, अधिकारी आणि महाराज याबद्दल मला 1-2 माणसाने प्रश्न विचारला. हे कसं काय सांग, ना तर भजन बंद कर. तेव्हा बंधूनो, मी जे काय बोलतो ते कानानं ऐकलेलं आणि डोळ्यात बघितलेलं अनुभवाचं बोल जे शास्त्राला ग्रंथाला धरून आहे तेच. सद्गुरू ही उपमा सद्गुरू आपल्या शिष्याला देतात, आपल्या गुरुगादीचा वारसदार करतात. अधिकार हा स्वतः मिळवावा लागतो. तो कसा?
ते आता पुढल्या अभंगाद्वारे मी तुम्हाला सांगत आहे. आणि महाराज कशाला म्हणायचं त्याचं विश्लेषण करून मी तुमच्या समोर मांडत आहे. किंवा पहिला अधिकारी कुणाला म्हणायचं त्या अधिकार पदाचा एक अभंग तुमच्या समोर लावून लावतो. काय सांगू सद्गुरु, काय सांगू सद्गुरु कृपा नवलाव. काय सांगू सद्गुरु कृपा नवलाव. भेटला देव अंतर्यामी, भेटला देव अंतर्यामी, भेटला देव अंतर्यामी. काय सांगू सद्गुरु कृपा नवलाव. काय सांगू सद्गुरु कृपा नवलाव. भेटला देव अंतर्यामी, भेटला देव अंतर्यामी, भेटला देव अंतर्यामी. काय सांगू सद्गुरु कृपा नवलाव. काय सांगू सद्गुरु कृपा नवलाव. भेटला देव अंतर्यामी, भेटला देव अंतर्यामी, भेटला देव अंतर्यामी. सो सो ऐसा नित्य निज जप, सो सो ऐसा नित्य निज जप. लागलाय मना पे आप, लागलाय मना पे आप, लागलाय मना पे आप. काय सांगू सद्गुरु कृपा नवलाव. काय सांगू सद्गुरु कृपा नवलाव. भेटलाय देव अंतर्यामी, भेटला देव अंतर्यामी, भेटला देव अंतर्यामी. चालता बोलता लिहिता वाचता, चालता बोलता लिहिता वाचता. देता घेता हिंडता फिरता, देता घेता हिंडता फिरता, देता घेता हिंडता फिरता. काय सांगू सद्गुरु कृपा नवलाव. काय सांगू सद्गुरु कृपा नवलाव. भेटला देव अंतर्यामी, भेटला देव अंतर्यामी, भेटला देव अंतर्यामी. तिने अवस्था जागृती स्वप्ने, तिने अवस्थाचा झाला साक्षीभूत, तिने अवस्थाचा झाला साक्षीभूत. निवांत ती झाला तुकामध्ये, निवांत ती झाला तुकामध्ये, निवांत ती झालो तुकामध्ये. काय सांगू सद्गुरु कृपा नवलाव. काय सांगू सद्गुरु कृपा नवलाव.